Tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. त्यांनी लावलेला पहिला चेंडू फ्लाइटेड डिलिव्हरी नॉमॅन्स लाईन बघायचं कदाचित चेंडूवर येईल असं वाटलं होतं मात्र वेट केलं थांबलं आणि सुरुवात बघा श्री गणेशा बघा शुभारंभ बघा किती चांगल्या प्रकारे ठिकाणी घ्यायचे एक थर्डमॅन पाहायला मिळते डीप मध्ये तर एक बॅकवर्ड पॉइंट पाहायला मिळते एक सिलिमेट ऑफ एक कव्हर पाहायला मिळते ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डीप मिडकडे चेंडू लँड होतोय चेंडू सीमारेषेच्या पार होते का बघायचं काय घडतं इथे यस इट इज आय थिंक सो 6 इयर षटकार येतोय 6 तर पहिली स्पर्धा आपण बघितली मालवणी संघाने जिंकली दुसरी स्पर्धा आपण बघितली तर मोरवा संघ तिसरी स्पर्धा पुन्हा एकदा जिंकली मालवण यावेळेस ऑन साइडला चेंडू स्कोअर लागणे फाईनच्या मध्ये निघतो विल द क्रॉस द बाउंड्री लाईन यस नो इट इज आतमध्ये अडला जातोय चेंडू आम्हाला असं वाटलं कदाचित चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जाईल लक्षात आलं अगदी बरोबर आहे नितीन एक वेळ आपण हवेला मोजू शकतो परंतु साईबाबाच्या चमत्कारांना कधीच मोजू शकत नाही यावेळेस बघितलं तर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये फक्त चिप करण्याचा प्रयत्न केला गेला यावेळेस बघितलं सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे अशा होती त्याला नक्कीच मी म्हणेन यावेळेस पुढच्या चेंडू नंतर नक्कीच विश्लेषण होईल त्याचं यावेळेस बघितलं ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक करतोय त्यांनी सुद्धा त्याला पॅड दिलेले होते ज्यावेळेस तो जवळ 13 ते 14 वर्षाचा होता यावेळेस ऑन साईडला चेंडू येतो मिडॉनच्या क्षेत्रामध्ये लॉंग ऑनच्या क्षेत्रात वेगाने तो चेंडू बघायचा आहे सिंगल कंप्लीट होते दुसरी धाव आरामाने पूर्ण होते 2 धावा येतात आणि 2 धाव्याने धावांची गती पुढे रमाकांतच्या रूपाने सो नाव टू रमाकांत यावेळेस आत येणारा चेंडू थोडासा ऑब्रेक झाला होता चेंडू बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता बघायचा आहे रनआउटचा मौका आहे मात्र या ठिकाणी बघितलं 2 धावा आरामाने पूर्ण केले स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य श्री विलास सानप साहेब आलेले आहेत साहेबांचं सुद्धा या व्यासपीठावर मी स्वागत करतोय साहेब आल्यावर एक डायलॉग त्यांच्याबद्दल नक्कीच मी बोलणार आहे ऑन साइडला तिकडे चेंडू जातोय करेक्ट करेपर्यंत एक धाव कंप्लीट दूर आहे अरबी समुद्रापासून मित्रांनो लक्षात ठेवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य श्री विलास सानप सदर क्षणाय सगळ्या स्पर्धेमध्ये जेव्हा जातो तेव्हा खरोखर असे काही जे ऑफिसर येतात तेव्हा आम्हाला खूप अभिमान वाटतो अपीलला कारण बघा खेळायचा होता चेंडू अंधेरीला चेंडू गेला बोरवलीला म्हणजे खेळायचा होता ऑन साइडला चेंडू गेला ऑफ साइड गेल्या वर्षी साईबाबा 1867ला शिर्डीला आले होते बॅकफुट पंच करतायत स्क्वेअर करतायत त्या चेंडूला एक धाव कदाचित काहीतरी गेम प्लॅन आहे हे मला माहिती आहे सर्व कैलास हे गेम प्लॅन का करावे लागतात मात्र बघायचं आहे आउट घेतात की नाही आउट का क्षितिजालाही सुद्धा खाली येऊन एकदा तरी तुमच्याकडे मान वर करून पाहावे लागेल व्हॉट अ शॉट ॲब्सोल्युटली सुपर टायमिंग अँड गेट द 6 आज इथे फलकावर लागलेले आहेत फ्लाइटेड डिलिव्हरी वाढ बघितली बघा तो प्रयत्न असफल ठरला जितेंद्र कॉमेंट्री बॉक्स सोडून दॅट्स अ व्हेरी गुड डिलिव्हरी हा मासा तुमच्या गळाला जर पाहिजे असेल तर चांगले प्रयत्न तुम्हाला करावे लागतील शॉर्ट ऑफ प्लेन पुल करतायत डीप मिडल गेट क्षेत्रामध्ये तिकडे चेंडू जातोय कलेक्ट करतायत दॅट्स अ गुड कलेक्ट नाव अँड गुड थ्रो अतिशय चांगला थ्रो इनडायरेक्टली थ्रो कारण मी सांगितलं होतं खूप महत्वाची कैलास जितो डीप लॉंग ऑफला तिकडे चेंडू येतोय कलेक्ट करेपर्यंत एक धाव चांगला थ्रो तिकडे येतोय आणि एका धावेने 6 लॉस ऑफ 1 विकेट पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी मिडविकेटला एक क्षेत्ररक्षक आहे असतील तर चांगलं क्रिकेट नक्कीच आपण नेहमीच बघितलेलं आहे जितो व्हॉट अ शॉट कार्पेट वेव्ह सुपर टायमिंग अँड गेट द 6 एखादा मोठा खेळाडू कसा असतो त्या पद्धतीने तो जाण करून देतो यावेळेस चेंडू ऑन साइडला मिडॉनच्या क्षेत्रामध्ये वेगाने येतोय मोहन कमबॅक करतोय दुसऱ्या धाव्यासाठी 2 धावा आरामाने पूर्ण केले जात आहेत 2 षटकार अजून मला म्हणजे त्याच्यानंतर यात 35 धावा झालेल्या आहेत एकदा चेंडू इनडायरेक्टली फॉलो थ्रू मध्ये मान्य श्री कमलेशजी म्हात्रे साहेबांनी नक्कीच विनंती करेन गोलंदाज शॉर्ट ऑफ प्लेन पुल करायचा होता मात्र गोलंदाज आहे तो म्हणजे संजय कॉमेंटर बॉक्स कडून अग्री कोळी मास्टर क्रिकेट स्पर्धा पुल करतायत हवेत आहे बघायचं आहे डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आणखीन एक खेळाडू तिकडे बाद होते एक अतिशय चांगला फलंदाज धुरत फलंदाज हुशार फलंदाज शॉर्ट ऑफ प्लेन
कार्पेट मध्ये बघा बाउंड्री स्कोर ऑफ द विकेट. आम्हाला सांगतात का 7 चेंडू बाकी आहेत. अपील करतात हंपायर फिंगर नाव अँड इज गॉन. त्याचं नाव होते इसाजी कंक. गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स कडून ओव्हर पिच बघायचं आहे. चेंडू बाहेर जातोय का. यस व्हॉट अ शॉट. फक्त जागेवरून खेळलेला स्ट्रोक ताकद बघ. आम्हाला आठवण झाली हेमंत वर्तक यांचा षटकार बघून. राजेश यावेळेस ऑफ साइडला चेंडूला खेळलाय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. इज गॉन देअर गडी बाद होतोय. हेमंत इज गॉन देअर. डीजे सांगितलं राजेश गोलंदाजी करतायत. व्हेरी गुड डिलिव्हरी. अतिशय चांगला चेंडू. एक धाव तिथे घेतायत. थर्डमॅन रिझनचा क्षेत्ररक्षक फाईन लेग रिझन मध्ये चेंडू कलेक्ट करण्यासाठी येतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सानप साहेब इकडे जे आलेले आहेत कारण 5वं षटक सुरू आहे. शेवटचं षटक सुरू आहे. ओव्हर पिच चेंडू पुन्हा एकदा हिट करतायत. ग्रेट टायमिंग वरून 6 धावांसाठी गड शॉट. यावेळेस बघितलं उजव्या हाताने पुढचा चेंडू ऑन साइडला. इट इज सुरेंद्र म्हात्रे. यार मगाशी म्हटलं होतं सुरेंद्र म्हात्रे इज अ ग्रेट प्लेअर अँड ही इज शोइंग हिज. अजून येतोय का हॅट्रिक साठी 500 रुपये पारितोषिक हरीश ठोंबरे यांच्या मार्फत षटकारांच्या. यावेळेस कहीं पर निगाहें कहीं पर निशाणा देखने को मिलता हुआ. चेंडूला खेळायचा प्रयत्न होता काशीला परंतु चेंडू जातोय वाशीला. यावेळेस धावा येत आहेत. 2 धावा येत आहेत आणि 2 धावा स्वागत करतो आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार करतो. थँक्यू. ग्रेट प्लेअर. मागची 20 ते 25 वर्ष पाठीमागे सरकलं तर या क्रिकेटरचं फार मोठ्या प्रेमाने नाव घेतलं जायचं. यावेळी चेंडू बघितला ऑफ साइडला लँड होतोय. सिंगल कंप्लीट होते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती मैदानावरती. नितीन आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर प्लीज उभं राहू नका. प्लीज खुर्च्या घ्या. इतका मोठा खेळाडू माझ्यासमोर आहे नंदू. मला खूप वाटल्यास माझी नंदूच्या बद्दल नक्की चर्चा होणार आहे. डावऱ्या हाताने बघितलं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धनेश्वर थोडासा मिस होतोय चेंडूला कलेक्ट करण्यासाठी. नंदू याच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते. 3 या आम्हाला माहिती होतं एक धाव किती महत्वाची आहे. यावेळेस ऑफ साइडला चेंडू रवी पाटील यांच्या हातामध्ये ट्रॅव्हल होतोय. फक्त सिंगल कंप्लीट होते. सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते. नक्कीच आपल्याला संध्याकाळी अजून होणार आहे वाढणार आहेत काही शंका नाहीये. नितीन येस येस नतमस्तक त्या व्यक्तीला मी करेन 1962 ला ज्यांनी हे राष्ट्रगीत लिहिलं त्यांच्या भाषेमध्ये सर्वात प्रथम त्यांना मानाचा मुद्रा. अतिशय चांगला चेंडू ऑफ साइडला तर डावऱ्या हाताने. यावेळेस ऑन साइडला चेंडू हवेत होता मात्र चेंडू बघितला नंदू यांच्या हातामध्ये जातोय. एकच धाव येते. तर बघितलं आपण गोलंदाज ज्यावेळेस गोलंदाजी करतो तो डावऱ्या हाताने गोलंदाजी करतो. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू जातोय. या ठिकाणी रवींद्र पाटील यांच्या हातात नो मिस्टेक फ्रॉम या गडी बाद होतोय. हिज गॉन देअर. यस लवकर काढायचे कारण थोडासा अडथळा निर्माण झालेला आहे. 5159 महाराष्ट्र 02 BT 9551 या 2 गाड्या काढायच्या प्लीज. जो मी नंबर वाचून दाखवलेला आहे. तर नितीन यावेळेस दुसरा षटक मार्गस्थ आहे. 62 धावांचा पल्ला आहे. नितीन मोहन पुंदवे करतायत. खेळाडू तिकडे अवेलेबल आहे. बघायचं आहे 2 धावा होत आहेत की नाही होत आहेत. त्या गेम प्लॅन्स करतायत आणि 22 सेकंद एवढा वेळ लागतो मित्रांनो लक्षात ठेवा. यावेळेस मग एकतर चुकीचं खूप काही रेकॉर्ड आहेत या खेळाडूच्या नावावर. गोलंदाजी मार्कवर डाव्या हाताने नंदूसाठी ओव्हर पिच चेंडू बॅट अँड बॅटच्या मध्ये येतोय. स्टेट लेन मध्ये तिकडे खेळाडू आहे. कलेक्ट करेपर्यंत हा ना चाललेला आहे मात्र यू वेट सांगितलं थांबाय. रिव्हर्स स्ट्रोक लगा तो आबाद नाही तो बर्बाद. मित्रांनो लक्षात ठेवा. कोण थ्रिल माईक गॅटिंग सर चांगला फलंदाज नंदू एकाला नॉनस्ट्राईक एंडला पाहायला मिळतो आपल्याला. ऑन साइडला चेंडूला हॅमर करतायत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून जातो. दिस इज अ बिग हिट अँड दिस इज अ 6 षटकार. डीजे घडामोडी व्हायच्या ज्यावेळेस चेंडूला टाचण्या सुद्धा मारल्या जायच्या हे सुद्धा पाहायला मिळायचं. ज्यावेळेस 15 ते 20 वर्ष अगोदरचे क्रिकेट आपण बघितलं तर. यावेळेस ऑन साइडला नंदू वेगाने येतोय मात्र सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने धावांची गती सरकली जाते. हा लॉर्डचा एक इतिहास आहे मित्रांनो. सांगेन तुम्हाला थोड्या वेळानंतर. गोलंदाजी मार्कवर कमेंट्री बॉक्स कडून ओव्हर पिच चेंडू बॅट अँड बॅटच्या मध्ये येतोय. डिप्लोमानला तिकडे चेंडू जातोय. 1 बॉल वेट करतायत. 1 धाव तिथे कंप्लीट होतोय आणि 1 धाव
कारण प्रेक्षकांचं मनोरंजन होणं, पाहुण्यांचं मनोरंजन होणं खूप गरजेचं आहे. स्पर्धा कितीही मोठी असून दे. चांगला चेंडू म्हणून नक्कीच आपण म्हणू. लो फुल टॉस मिलिंद फक्त जागेवर रसेल मिडॉन क्षेत्रामध्ये तिकडे चेंडू जाते. कॉल दिला. 1 आकडा लगेच आम्हाला आठवला. 21वा किल्ला जिंकला होता सज्जनगड छत्रपती शिवाजी महाराजांनी. बॅट्स व्हेरी गुड पुल करतायत. बॅट अँड बॅटच्या मध्ये तिकडे चेंडू होते. डीप मिड विकेटला तिकडे क्षेत्ररक्षक आहे. कलेक्ट करेपर्यंत एक धाव कंप्लीट होते. मात्र एकेरी दुहेरी धावांनी काहीच होणार. संध्याकाळी समजेल जेव्हा फायनलचा सामना इकडे सुरू होईल. यस रवींद्र पाटील या स्टंपवरती चेंडू शिल्लक आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक होतो. चेंडू जवळच थांबतोय या ठिकाणी. जनमुवा त्यावेळेस ऑफ साइडला नंदू वेगाने येतोय, थांबतोय कारण टप्पा पुढे पडलेला होता. अजूनही चेंडू बॅकअप केलं जात नाहीये. धावा येत आहेत. रवींद्र पाटील यांनी कॉमेंट बॉक्स कडून बॅट्स व्हेरी गुड डिलिव्हरी अपील करतायत. मात्र ऑफस्टम्पच्या कारण इथून क्लिअर दिसते आपल्याला. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू होता. बघायचा आहे लगोडीचा खेळ आठवला. वाट पाटील आता मात्र बघायचं आहे स्वतः यष्टीरक्षक तिकडे कॅच घेण्यासाठी गेलेले. नंदकुमार गोलंदाजीसाठी डावऱ्या हाताने. त्यावेळेस ऑन साइडला पहिला चेंडू नंदू यांचा खेळला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात 1 बॉल्स मध्ये चेंडू गोलंदाजीवरती. नितीन ओव्हर पिच डिलिव्हरी. बॅट अँड बॅटच्या मध्ये तिकडे लॉंग ऑफला तिकडे चेंडू कलेक्ट करतायत. दॅट्स अ गुड कलेक्ट ना रवींद्र. ऑन साइडला राजा यांना कॉलिंग फार महत्वाचे आहेत. यस नो वेट. यस इट वॉज अ गुड. धन्यवाद डीजे. यावेळेस बघितलं तोशर, त्याच्यानंतर अजय जोगावले, तानाजी गालगुंडे ज्याने की मागच्या काही वर्षापासून छाप सोडलेले आहे. असे आपल्याला 2 संघ समोर समोर पाहायला मिळते. यावेळेस बघितलं ऑफ साइडला आणि याचबरोबर सामना जिंकतोय मीरा संघ. मात्र दैसर संघ तुम्ही